एल निनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये अद्यापही मान्सून दाखल झालेला नसल्यामुळे आता सर्व शेती कामं जे तर ते ठप्प झालेली आहेत. आपण पाहू शकतात का मी आता खते बियाणे या दुकानामध्ये असून या ठिकाणी आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी येवल्यामध्ये या दुकानदारांनी जे तर ते खतं असतील, बियाणे असतील, या ठिकाणी संपूर्ण दुकान आपल्याला या ठिकाणी संपूर्ण दुकान आपल्याला भरलेलं पाहायला मिळत आहेत. आपण या ठिकाणी जे काही व्यापारी आहेत तर त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला हे सांगा शेठ, या ठिकाणी जर बघितलं तर पाऊस नाहीये, त्याच्यामुळे आपल्याजवळ गिराईकी कशी आहे? अ, पाऊस नसल्या कारणाने बियाणं खरेदी करायला शेतकरी इच्छुक नाहीये. त्याचं कारण असं आहे का पावसाचं जे हे आहे, अनिश्चितता मोठ्या प्रमाणावर आहे. पाऊस पडल्यानंतर 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच शेतकरी पेरणी योग्य पाऊस झाला असं समजून पेरायला आणि बियाणं घ्यायला येतील. तर कृपा करून परमेश्वर कृपेने जर पाऊस जास्त पडला तरच बियाण्याचा आमच्या उठाव होईल आणि लवकरात लवकर पाऊस पडो और शेतकरी वर्गाला आनंदाची बातमी मिळो ही इच्छा. एकंदरीत पाहता जास्तीत जास्त पाऊस पडो आणि लवकरात लवकर आमच्या दुकानामधून सुद्धा खरेदी हो अशी इच्छा जी आहे तर ती या ठिकाणी व्यापारी करत आहेत. कारण की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरण्या करू नका. त्याच्यामुळे कुठतरी या खते बियाण्यांच्या दुकानामध्ये आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळत आहेत. उमेश पारिक, टी9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.